मित्र स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनलमध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र कथेचा काळ हा 1960 सालातला आहे। ही एक भय आणि गूढ कथा आहे। ज्यांना भयगूढ कथा ऐकल्याच्या नंतर घाबरायला होतं त्यांनी कृपा करून ही कथा पुढे ऐकू नये। बाकी मित्रांनी कथेचा आनंद घ्यावा। चला तर मग कथेला सुरुवात करूया। रुपेश महाजन समोरून येताना दिसला तेव्हा शंकररावांना ती एक आपत्तीच वाटली। तसे पाहिले तर तोही साधा मास्तरच होता। शिक्षणही ट्रेड ग्रॅज्युएट होण्यापुरतेच झाले होते, पण त्याच्या वागण्या स्वतःबद्दलचा एक विलक्षण गर्व आणि दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती असायची। त्याच्यामुळे त्याच्या सहवासात शंकररावांना फार अस्वस्थ वाटत असे। मास्तरकीच्या पेशात शंकररावांनी सारी हयात काढली होती। व्यवसाय त्यांनी शक्य तेवढा प्रामाणिकपणे केला होता। प्रथमचा ज्ञानदानाचा उत्साह अर्थात फार दिवस टिकला नव्हता, पण शिक्षण खात्याची व विद्यार्थ्यांची जर इच्छा असेल की ठराविक विषयातील ठराविक भागात शिक्षकांनी शिकवावं तर मग शंकररावही त्याला तयार होते। त्याच्यात त्यांनी पूर्ण यश मिळवले होते आणि शेवटी शिकवणही केल्या। 3-4 मार्गदर्शिकाही लिहून प्रसिद्ध केल्या। एकूणच काय, निवृत्तीच्या वेळी प्रॉव्हिडंट फंड, सोसायटीचे कॉन्ट्रीब्युशन, विमा पॉलिसी आणि माजी विद्यार्थी सहकारी आणि हितचिंतक यांनी निवृत्तीच्या समारंभाच्या वेळेस अर्पण केलेली थैली या साऱ्यांची रक्कम बरीचशी त्यांच्या गाठीला होती। निवृत्त झाल्याच्या नंतर महिन्याभरात त्यांनी गावातले मध्यम वस्तीत एक लहानसे घर विकत घेतले। त्याची किंमतही वाजवीच होती। व्यवहार सुरळीतपणे पार पडला आणि पाडव्याला वास्तुशांती करून शंकरराव आणि गिरिजाबाई त्यांच्या नव्या घरात राहायला आले। जागा त्यांना पुरेशी होती। उरलेल्या 3 खोल्यातल्या 2 त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आणि क्वचित काळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी एक खोली त्यांनी ठेवली। एकूण ते दोघे सुखात समाधानाने राहत होते। आता हा रुपेश महाजन। नमस्कार महाजन साहेब। नमस्कार शंकरराव, काय खबर आहे? ठीक आहे। शाळा काय म्हणते? शाळा शंक करते। काय नवीन घर घेतले म्हणे तुम्ही? अहो नवीन कसले हो, जुनाच वाडा आहे गावातला, शंकरराव म्हणाले। असं का? मला वाटले मास्तर आता बंगला बांधणार, रुपेश उपहासाने म्हणाला। त्यावर शंकरराव लगेच म्हणाले, अहो आम्ही कसला बंगला बांधतो? तुमचं काय सांगायचे मास्तर, शिकवणे आहेत, गाईडची रॉयल्टी आहे, गडबड आहे, चेन आहे तुमची। हां, जरा खटकल्यासारखं मग होऊन शंकरराव म्हणाले, आमचं ठीक आहे हो, तसं काही नाही म्हणत नाही मी, पण रुपेशराव 35 वर्ष झिजलोय बरं मी त्याच्यासाठी। काय झिजण्याच्या गप्पा मारता शंकरराव, मला नका सांगू, बाहेरच्या कोणाला तरी सांगा, आम्ही त्यात सरकशीत आहो बरं का। शंकररावांना वाटले हा वाद कशाला वाढवायचा, या ना एकदा घरी रुपेशराव, चहाला एकदा तरी या, बघू वेळ झाला की येईन। थोडक्यात संपली या समाधानात शंकररावांनी त्या रुपेशचा निरोप घेतला। त्याला काही काम नसते हे त्यांना माहिती होते, पण त्या सबबीवर तो घरी आला नाही तर त्यांना काही वाईट वाटणार नव्हते। कदाचित त्याला आलेल्या अपयशामुळेच त्याच्या मनात आपल्या यशस्वी आयुष्याबद्दल हेवा असला पाहिजे ही गोष्ट त्यांना सहजच समजत होती आणि त्याच्यापुढे आपल्या पैशांचे प्रदर्शन करण्याची त्यांना अगदी इच्छाही नव्हती। ही भेट शंकरराव सहजगत्या विसरून देखील गेले। एकदा शाळेचा कसला तरी महोत्सव होता। त्यावेळी शंकररावांना आमंत्रण आले। तेथे रुपेशची गाठ पडली तेव्हा त्यांच्या ध्यानात ही मागील गोष्ट अजिबात नव्हती, पण चहाच्या वेळेस रुपेशनेच त्यांना ती आठवण दिली। हां, काय मास्तर, काय म्हणताय? ठीक आहे ना? ठीक आहे। आमच्या काय आता आम्ही रिटायर्ड लोक, मग आम्हाला घरी केव्हा बोलवणार? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, केव्हाही या घरी। तोंडाने बोलवता घरे, पण कोठे घर आहे, काय नाव, काय पत्ता ते तर अगदी गुलदस्त्यात ठेवता। हां, छान आहे तुमचं मात्र, रुपेश म्हणाला। थोड्या शरमलेल्या चेहऱ्याने शंकररावांनी त्याला घरची खूण व नाव सांगितले। तरीही तो 2-3 दिवसांनी एका संध्याकाळी 7च्या सुमारास जेव्हा त्यांच्या घरी हजर झाला तेव्हा त्यांना जरा आश्चर्यच वाटले, पण त्यांनी अगदी मनापासून त्याचे स्वागत केले। या रुपेशराव या। तो आत आला। घर जुन्या बांधणीचे असले तरी शंकररावांनी आत थोडा बहुत खर्च करून बराच अद्यावतपणा आणला होता। सुरुपेशला ते सारे पाहून आश्चर्य वाटल्यासारखे दिसले। बाहेरच्या हॉलमध्ये बसल्यानंतर त्याची नजर सारखी खोलीतल्या सामानावर, रेडिओवर, पंख्यावर, भिंतीवरच्या मोजक्यात पण उत्तम चित्रांवर, शोभेच्या वस्तूंच्या कपाटावर फिरत होती। कारण की तो काळ 1960 सालचा होता, तेव्हा रेडिओ म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची। TV वगैरे तर या गोष्टी नव्हत्याच। त्याच्यामुळे त्या काळाच्या मानाने शंकररावांनी बऱ्याचशा गोष्टी व्यवस्थितपणे केल्या होत्या, परंतु तो आता काहीच बोलत नव्हता। त्याच्यावर शंकररावच म्हणाले, चला एकदा घर तर बघून घ्या। त्यांनी प्रथम त्याला स्वयंपाकघरात नेले।
गिरिजाबाई नको नको म्हणत असतानाही शंकररावांनी त्याला स्वयंपाकाचा ओटा, जवळपास सामानासाठी कपाट अशा सोयी करून घेतलेल्या दाखवल्या. स्वयंपाकघरातल्या दोन्ही खिडक्या उत्तरेला असल्यामुळे प्रकाश मात्र कमी होता. त्या बाबतीत एक मोठा दिवा लावण्याखेरीज शंकररावांना काहीही करता येण्यासारखे नव्हते. त्यांनी रुपेशला बाथरूम, स्वतःची खोली, गेस्ट रूम, अंगणात नवीनच सुरू केलेली बाग सारे काही दाखवले. घराला खालून थोडीशी ओल होती आणि सर्वत्र जरा कमी प्रकाश वाटत होता. त्याच्यावर टीका करण्याखेरीज रुपेश इतर काही बोलला नाही. दोघेही जण मग परत बाहेरच्या खोलीत आले. गिरिजाबाईंना शंकरराव म्हणाले, चहाचे पाहतेस ना आता. हातातील विणकाम खाली ठेवून त्या उठल्या आणि स्वयंपाकघराकडे गेल्या. जाता जाता त्यांनी पदर खोचण्यासाठी मागच्या बाजूला घेतला होता, परंतु स्वयंपाकघराच्या दारातच त्या एकदम थांबल्या. डाव्या हाताचा पदरही तसाच राहिला. दोघांच्या लक्षात येण्या इतकी ही क्रिया अचानक झाली. गिरिजाबाई सावकाश मागे वळल्या. एकाएकी त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच पार उतरला होता. शंकरराव चट दिशी म्हणाले, का गं, काय झालं? आत 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 बापू आहेत. बापू? आणि आता? त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी केवळ कपाळावरचा घाम पुसला व नुसती मान हलवली. शंकरराव एकदम गडबडल्यासारखे दिसत होते. ते उठून गिरिजाबाईंकडे गेले. त्यांच्या मागोमाग रुपेशही गेला. काय झालं याची त्याला कल्पना नव्हती, परंतु त्या दोघांना इतके गोंधळून टाकणारे असं एकदम काय झाले होते? शंकररावांनी हळू स्वयंपाकघरात डोकून पाहिले आणि ते एकदम म्हणाले, नाहीत गा आत, तुला भास झाला असेल. गिरिजाबाईंनी हलके स्वतःही आत बघितले आणि त्या दोघांमागोमाग रुपेशही आत गेला. ओट्याकडे बोट दाखवून गिरिजाबाई म्हणत होता, तेथे होते ते नळाजवळ. पण काय करत होते? मी कितीतरी वेळेस उभी असेल, खिडकी बाहेर बघत असल्यासारखे दिसत होते. अजून गिरिजाबाईंना घाम मात्र येत होता. त्यांना धीर देत शंकरराव म्हणाले, असू दे, तुला माहीत झाले आहे ना आता, आपल्याला काही उपद्रव होत नाही हे कळले आहे ना आता. पण मला कसेच होते हो, माझा जीव घाबरा होतो. ठीक आहे, आम्ही आतच बसतो, या हो रुपेशराव. रुपेशला आता ते खासच एखादं रहस्य आहे अशी खात्री वाटायला लागली आणि टेबलाजवळ बसता तो म्हणाला, काय शंकरराव, काय भानगड आहे? हा कोण बाबा, बुवा, कोण बापू? असे नका बोलू हो. का हो, मला सांगाल तर खरे. सांगताना शंकरराव खूपच अडखळत होते आणि अस्वस्थ मात्र झाले होते. त्याचं असं आहे रुपेशराव, आम्ही हे घर घेतल्याच्या आधीपासूनच इथे बापू येतात. म्हणजे आम्हाला त्यांचा तसा काही त्रासबीज होत नाही. पण येतात म्हणजे काय, तुमचे कोणी नात्यातले आहेत का? नाही, ते आमचे कोणीच नाहीत. मग त्यांना तुम्ही एवढं का घाबरता? त्याचं असं आहे, बापू आता हयात नाहीत. विजेच्या धक्क्यासारखी एक लहर एकदम नागेच्या सर्वांगावून शहरात गेली. ही गोष्ट त्याच्या अपेक्षा पलीकडची होती आणि विश्वासापलीकडची होती, कल्पनेच्या बाहेरची होती. काय म्हणता, म्हणजे भूत वगैरे आहे की काय? शंकरराव एकदम म्हणाले. शंकरराव व गिरिजाबाई दोघे भ्यालेल्या सशासारखे त्यांच्याकडे एकटक बघत होते. न राहूनच तो मोठ्याने हसला. त्याला खरोखर हसू आवरेना. कमाल आहे बुवा तुमची, म्हणजे भूतांचे घर घेतलेत तुम्ही. शंकरराव त्याला पुन्हा चुप्प राहण्याची खून करत होते. बरं एकदा सांगा ना, त्याच्या मागचं काय रहस्य आहे ते? मला काही फारशी माहिती नाही हो. ते इथे बरीच वर्षे दिसत आहेत, म्हणजे असं लोक सांगतात. त्यांना आहोजाव असे का म्हणतात? मनात येते खरे तसे. दिसायला इथे वयस्कर दिसतात ना, म्हणून. कसे आहेत दिसायला? गोरे, काळे, उंच, लठ्ठ? तो रुपेश म्हणाला. आम्ही त्यांना फक्त पाठमोरेच बघितलं आहे. पाठमोरे? हो, तोंडाकडून ते कधीच दिसत नाही म्हणजे ते कोणाकडे सहसा तोंड करून उभे राहत नाही. असं पण का? रुपेशने परत एकदा विचारलं. रुपेशराव, या गोष्टीत विनाकारण कशाला शिरायचे? पण सांगा ना खरे, मी असं ऐकलं आहे. काय ऐकलं आहे सांगा ना, की जिवंतपणी माणसांना त्यांचा चेहरा दिसत नाही, म्हणजे आपल्यापैकी कोणाला ते समोरून दिसणार नाहीत? हां, असे मात्र मी ऐकलं आहे, शंकरराव म्हणाले. रुपेशच्या शरीरावरून मगासारखीच परत एक भीतीची शहार आपल्या बर्फाच्या पावलांनी गेली. पण स्वतःची क्षणभराची भीती लपवण्यासाठी असेल किंवा शंकररावांना खिजवण्यासाठी असेल, रुपेश पुन्हा मोठ्याने हसला आणि हसत म्हणाला, हे सर विलक्षणच आहे बुवा. बरं, तुमचे बापू दिसतात तरी कसे? मागून का होईना, पण कसे आहेत दिसायला? एखाद्या कर्मठ ब्राह्मणासारखे वाटतात. अंगात एक मळकट बाह्यांची बाराबंदी असते, गुडघ्यापर्यंत धोतर असते, डोक्यावर काही केस नसतात, फक्त मागच्या बाजूला अर्धवट घेरा व एक शेंडी दिसते. किती वेळा दिसले आहेत तुम्हाला ते? खूप वेळा. पण दरवेळी असेच दिसतात? हो, दारातून बाहेर बघत किंवा खिडकीतून बाहेर बघत असतात, किंवा एखाद्या कपाटाच्या दाराजवळ असे उभे असतात. मग तुम्ही काय करता? शक्य असेल तर आम्ही त्या खोलीतून निघून जातो, शंकरराव म्हणाले. आणि हे बापू काय करतात? 5-7 मिनिटांनी बघावे तर खोली रिकामी झालेली असते. फक्त दिसतात, इतर काही नाही. आवाज वगैरे? दुसरं काही नाही हो रुपेशराव. मग तुम्ही त्यांच्यावर आजवर काही केले की नाही? करावायची काय जरूर आहे? आम्हाला काही त्रास होत नाही त्यांचा.
पण कोणी आले गेलेले पाहुणे असतील तर, मुले बाळे असतील तर, नाही दुसरे कोणी घरात असताना बापू कधी येत नाही. एवढी वास्तू शांत झाली. 5:50 पाठ झाले. 8-8 दिवस पाहुणे मंडळी घरी होती. सत्यनारायण झाला, पण कधी काही दिसले नाही. म्हणूनच मला तर एकदम आश्चर्य वाटले, तुम्ही असताना कसे दिसले याचे. त्यावर लगेचच रुपेशने विचारले, पण इतर वेळेस ते कुठे असतात, काय करतात, काही माहिती आहे का तुम्हाला याची? रुपेशराव, तुम्ही आता एवढे विचारलेत म्हणून मी यावर इतका बोललो, नाहीतर आम्ही या विषयावर कधी चर्चा पण करत नाही. बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काय करायचे. तुम्ही अगदीच हे आहात हां शंकरराव, कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवता. या बापूंच्या नावाखाली कोणीतरी तुमच्या घरात सरळ यावे, तुम्ही आपली खोली सोडून बाहेर जाता, हे काही बरे नाही हां. पण शंकरराव यावेळी रुपेशकडे बघून ठामपणे मान हलवित होते. नाही रुपेशराव, नाही. हे बापू घरात आहे तोपर्यंत असे काही होणार नाही, हे एक. आणि दुसरी गोष्ट, ते आम्हाला कुठेही दिसले की तेच बापू ही खात्री पडते. ती कशी काय हो, ते काही सांगता येणार नाही, पण ते एकदम एक वेगळेपणा जाणवतो, खात्री पडते, एवढी गोष्ट मात्र खरी. आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय या गोष्टींवर काही विश्वास ठेवणार नाही. रुपेश उठत म्हणाला. रुपेशराव, काही गोष्टी अशा असतात ना की माणसाने त्या पडताळून बघण्याच्या भानगडीत पडू नये. विषयाची परीक्षा कशाला घ्यायची. उलट तर्कवादाने रुपेश परत म्हणाला, शंकरराव, तुमच्यासारखे सारे भित्रे आहेत असे का समजता तुम्ही? माझी गणना त्याच्यात करू नका हां. थोड्याशा त्रासिक आवाजात शंकरराव म्हणाले, रुपेशराव, तुम्हाला कल्पना नाही, नाहीतर या गोष्टी तुम्ही अशा थट्टेवारी वाईट नेल्या नसता. मग जरा विचार करून रुपेश म्हणाला, नसतं नेल्या कदाचित, पण तुमच्यासारखे त्या खोलीतून बाहेरही गेलो नसतो. आणि तुम्ही आणि तुमचे हे बापू. शेवटच्या या उपरोधिक वाक्यावरच रुपेशने त्यांचा निरोप घेतला. नंतर काही दिवसांनी शंकररावांना असे जाणवले की त्याच्या मनातून तो विषय काही गेला नसावा. कारण की जेव्हा त्याची व शंकररावांची गाठ पडली तेव्हा त्याने बापूंचा विषय काढून शंकररावांना खिजवण्याची एकही संधी वाया घालवली नाही. मनातल्या मनात त्याच्यावर चरफडण्याखेरीज शंकरराव दुसरे काही करू शकत नव्हते. आपला त्याच्यावरती विश्वास तर त्यांना नाकबूल करणे शक्यच नव्हते. दोघे एकटेच असताना नाही तर 4 चौघासुद्धा त्यांचे टर उडवायला रुपेशने काही कमी केले नाही. जणू काही शंकररावांशी बोलायला त्याला दुसरा विषयच नव्हता बापूचा सोडून. तरी शंकरराव हे अगदी निमूटपणे सहन करत होते. बापूंची क्रूश पाठमोरी आकृती घरात दिसली की जीवाची काय घालमेल होते. सारी सृष्टी आपल्या आसाभोवती कशी उलटी झाल्यासारखे वाटते, त्याचा त्यांना अनुभव होता. परंतु शब्द सांगायला गेले की या साऱ्या गोष्टी हास्यास्पद वाटत. शेवटी जिभेवर शब्द अडून त्यांचा आवाज बंद होई व चेहरा शर्मेने लाल होईल. शेवटी एकदा हा ताण असह्य होऊन ते रुपेशला म्हणाले, रुपेशराव, ही वेळी अवेळी तुम्ही जी माझी थट्टा करता ना, ती मला काही अजिबात आवडत नाही हां. रुपेश त्याच्यावरच रागावला. त्यामागे त्याच्या यशस्वी आयुष्याबद्दलचा हेवा असेल किंवा त्या दिवशी सहज जीवाला दिलेल्या भीतीचा चटका असेल. पण तो म्हणाला, शंकरराव, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना की या असल्या पोकळ दंतकथांवर ना माझा अजिबात विश्वास नाही. मग काय हवे तुम्हाला? मला स्वतःला एकदा दाखवा ना बापूंना. रुपेशराव, मी खरं सांगतो, त्या वाटेला तुम्ही जाऊ नका. झाले तुमचे नेहमीच्या पोरांसोडून. शेवटी रागावून शंकरराव म्हणाले, ठीक आहे, या आज रात्री माझ्याकडे. परंतु बापू तुम्हाला आज रात्री लगेचच दिसतील याची खात्री मात्र मी देत नाही. फिकर करू नका, मी त्यांना हाक मारीन इतकी मोठ्याने की जर त्यांना कान असतील ना तर ते जिथे असतील तिथे त्यांना ऐकू जाईल. खरोखरच मनातून रुपेश घाबरलेला होता. त्याचे शब्द ऐकून शंकररावांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्याची भीती त्याने फार वाढवली. पण आता त्याला पाय मागे घेणे शक्यही नव्हते व या आपल्या अवस्थेचा दोषही त्याच्या मनाने शंकररावांनाच लावला. ठीक आहे, मी आज रात्री येतो 9च्या सुमाराला, रुपेश म्हणाला. मग जेवायलाच येणार का? शंकररावांनी विचारले. नाही, मी सगळे आटपूनच येतो. बरे, या, पण मी सूचना दिली आहे ना, हे मात्र विसरू नका. रुपेश रात्री झोपायला येणार आहे हे शंकररावांनी गिरिजाबाईंना सांगताच नेहमी शांत असणाऱ्या गिरिजाबाई त्यांच्यावर एकदम उसळल्या. तुम्हाला हा नसता उपद्व्याप कशाला हवा होता? अगं त्यानेच हे सुचवले आहे. तुम्हाला नको सांगता येत नव्हते का? घर तुमचेच आहे ना. अगं गेले 4 महिने तो येता येता माझी टिंगल टवाळी करत आहे. अशी एकही संधी त्याने सोडली नाही की त्याने बापूंचा विषय कधी काढला नाही. पण त्याला तिथे धोका हे तुम्हाला दिसले नाही का? गिरिजाबाईंनी विचारले. हो, धोका कसा? आजवर बाहेरचे कोणी घरात असताना एकदाही बापू दिसले नाहीत. फक्त तो त्या दिवशी घरात होता तेव्हा एकदा दिसले. मला काही क्षण हे लक्षण काही ठीक वाटत नाही. बघू काहीतरी करून त्याला अतिप्रसंग करून देणार नाही मी. शंकरराव गिरिजाबाईंच्या समाधानासाठी तितके स्वतःच्याही मनाच्या समाधानासाठी बोलत होते. त्याला घरी बोलवल्याबद्दल आता त्यांना अस्वस्थता वाटायला लागली होती. बरोबर रात्री 9 वाजता रुपेश त्यांच्या घरी आला. त्याचा चेहरा श्रमाने किंवा भावनेने असेल लालसर झाला होता आणि डोळ्यातही एक चकाकी होती. या रुपेशराव, या. त्याला शंकररावांनी हॉलमध्ये बसवले. त्यांना माहिती होते की आपण बोलायला लागताच त्या विषयाचे खोबरे करून टाकणार आहोत. पण त्यांचे मन त्यांना गप्प बसू देत नव्हते. रुपेशराव, काय? तुम्हाला एक सूचना करायची होती, बोला. तुम्ही त्यांना म्हणजे बापूंना हाक वगैरे मारणार होतात ना, तेवढे नाही केले तर चालणार नाही का?
माझी खरी मनापासूनची इच्छा आहे. पण शंकररावांची सूचना मान्य करणे म्हणजे एक पाऊल मागे घेण्यासारखे होते. आणि जितक्या प्रमाणात रुपेशची हे सारे टाळायची इच्छा प्रबळ होत होती, तितक्या प्रमाणात त्याच्यावर आलेल्या प्रसंगाबद्दल तो शंकररावांना दोषी धरत होता. वा वा वा, भलेच आहात की शंकरराव, म्हणजे काही दिसले नाही की उद्या म्हणायला मोकळे की तुम्ही तसे कोठे म्हटले होते. वा. शंकरराव मूकपणे मान हलवत होते आणि रुपेशची खात्री होती की शंकरराव खरे सांगत आहेत. परंतु उतारावरची गाडी जशी वेग वाढवत जाते तसा त्याच्या मनावरचा तोल सुटत चालला. मला असं ट्रॅप करू नका, आता थांबायला नको. त्याने मान वर केली व मोठ्याने ओरडला, बापू, ओ बापू, मी आला तुम्हाला भेटायला, बापू. त्या शांतवेळी मोकळ्या घरात ती मोठी हाक बराच वेळ घुमत राहिली व मग हळूहळू अस्पष्ट होत गेली. पहिल्या शब्दांबरोबर शंकररावांनी डोळे मिटून कानांवर हात ठेवले आणि पुन्हा शांतता झाल्याच्या नंतर त्यांनी डोळे उघडले. खोली होती तशीच होती, काहीच बदल नव्हता. त्यांनी मग रुपेशकडे बघितले. आपल्या या धाडसाने तोही गडबडल्यासारखा दिसत होता. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि मग म्हणाला, चला, होऊन गेले, आता माझ्याकडून काही कमी झाले नाही. शंकरराव उठले. हालचाल करणे, बोलणे त्यांना जड जात होते. रुपेशराव, या, तुमची खोली दाखवतो तुम्हाला. शंकरराव त्यांना गेस्ट रूमकडे घेऊन गेले. दिव्याचे बटन दाखवले, कॉटवर कपडे सगळे व्यवस्थित आहेत की नाही ते बघितले, टेबलावरचे गार पाण्याचे तांब्याचे भांडे दाखवले आणि निघताना न राहून शंकरराव म्हणाले, रुपेशराव, माझ्या खोलीचे दार उघडेच आहे बरं का. रात्री अपरात्री जर तुम्हाला जरूर वाटली तर संकोच मात्र करू नका, अवश्य हाक मारा किंवा तिकडे या. पण त्यांच्या प्रत्येक चांगल्या सूचनेचा रुपेशच्या मनावर नेमका विपरीत परिणाम होत होता. पुन्हा एकदा रागावून तो म्हणाला, तुम्ही अगदी शांत झोपावं शंकरराव, मी दाराला आतून कडी आणि बोल्ड लावून घेणार आहे. त्याच्यापुढे शंकरराव काय बोलणार. स्वतःशीच मान हलवत त्यांनी रुपेशचा निरोप घेतला. त्याच्या शब्दाप्रमाणेच खरोखर त्यांची पाठ फिरतात दाराला आतून कडी व बोल्ड लावण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. कडी आणि कोंडा लावून नागेश खोलीत वळला. वाचण्यासाठी आणलेले पुस्तक त्याने काढले व जरा वेळ वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या वाचनावर काडी मात्रही लक्ष नव्हते. जरा कोठे खट आवाज झाला की तो दचकून इकडे तिकडे बघत होता आणि त्याला सारखे वाटत होते, आपण कशाला नुसत्या भानगडीत पडलो. समजा शंकरराव जर खोटे सांगत असतील तरी त्यांना खोटे पाडण्याचा हा टास आपण कशासाठी करतोय. आणि खरोखरच त्यांच्या वागण्यात बोलण्यात अजिबात गर्व नाही, फुशारकी नाही, अहम नाही. मग आपल्या मनात त्यांच्याबद्दल एवढा राग का आहे. आणि त्या रागाला बळी पडूनच आपण या तुरुंगात विनाकारण आपल्या स्वतःला का गोवून घेतले. हातातले निर्बोध झालेले पुस्तक त्याने टेबलावर ठेवले. एक घोटभर पाणी पिले व दिवा विझवून तो कॉटवर निजला. परंतु त्या अंधाऱ्या खोलीत त्याला जास्तच अस्वस्थ वाटायला लागले आणि तसाच उठून त्याने दिवा लावला. मग तो परत कॉटवर येऊन झोपला. शंकररावांच्या सांगण्यात काही तथ्य होते का. आणि खरोखरच आपल्याला असे काही दिसले तर. आता तो मात्र एकटा होता आणि त्याला वाटणारी भीती कोणापासून लपवण्याचे कारण नव्हते. त्या कल्पनेनेच त्याचे सारे शरीर रोमांचित होऊन गेले. छातीत जोराची धडधड सुरू झाली आणि चेहरा भयाने एकदम ढिला पडला. परंतु हळूहळू कानात होणारा नाडीचा आवाज कमी झाला. त्याची भीतीही जरा कमी झाली आणि त्याने स्वतःला धीर दिला. समजा हे बापू जर दिसलेच तर ते जिवंत माणसाला फक्त पाठमोरच दिसतात ना, असे शंकररावांनी सांगितले होते. तेव्हा जरी ते दिसले तरी आपल्याला तसे काही भिण्याचे काही कारण नाही. कितीतरी वेळ तो जागा होता. डोळ्यांवर झोपेची किंचित झापड आली की तो त्यातून एकदम दचकून जागा होत होता. खोलीकडेच पाठ करून झोपण्याची त्याला हिंमत होत नव्हती. तास, मिनिटे, सेकंद मोजत तो पडून होता. घड्याळाची टिकटिक, घड्याळाचे पाव तासाचे ठोके, अर्ध्या तासाचे ठोके, तासाचे ठोके, टिक 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 टिक. मध्येच केव्हा तरी त्याला झोप लागली, कारण की त्या टन्न अशा आवाजाने तो क्षणात जागा झाला. तो आवाज मात्र काही घड्याळाचा नव्हता. तो आवाज पाण्याच्या तांब्यावर भांडे आपटल्याचा होता. खोलीतल्या टेबलाजवळ त्याच्याकडे पाठ करून कोणीतरी उभे होते. अंगात मळकट, बाराबंदी, गुडघ्यापर्यंत पोहोचणारे मळकटसे धोतर, डोक्यावर पूर्ण टक्कल, फक्त मागच्या बाजूला थोडेसे पांढरे केस. त्याच्या सर्व अंगात ही उभारल्यासारखी हुडहुडी भरून येत होती. पायापासून मस्तकापर्यंत लाटांसारख्या एका मागून एक शहाऱ्या उठत होत्या. डोळ्यांवर चक्कर आल्यासारखे वाटत होते. कशासाठी तरी त्या पाठमोऱ्या गृहस्थांनी हात उचलला. इतका वेळ धडधडणारे हृदय आता एका हिसक्यासरशी उलटे पालटे झाल्यासारखे त्याला वाटले. एक पळभरच त्याच्या जीवाची विलक्षण तगमग झाली व मग सारा ताण, सारी भीती, सारे विकार नाश पावले. त्याला एकदम मोकळे मोकळे सुटल्यासारखे वाटायला लागले. आपण इतक्या वेळ कशाला घाबरत होतो. हे तर बापू. हातात पाण्याचे भांडे घेऊन बापू आता वळले व त्याच्याकडे संपूर्ण चेहरा करून उभे राहिले. त्याला भीतीचा स्पर्शही झाला नाही, परंतु एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटले. बापू? हो, मीच बापू. त्यांचा चेहरा नितळ होता.
पांढऱ्या शुभ्र मिशा ओठांवरून खाली आल्या होत्या आणि त्या चेहऱ्यावर आता एक हास्य होते. "तू मला हाक मारलीस ना, मी तुला भेटायला आलो आहे. पण तुम्ही तर खोटे बोलत होतात, लोकांना फसवत होतात." "कसे?" "लोकांना असे भासवत होतात की तुम्ही त्यांना जिवंतपणे तुमचा चेहरा दाखवत नाही." "मग हे खोटे नाही का? तुम्ही तर मला दिसत आहात." बापू अजूनही हसत होते. त्यांच्या डोळ्यात मात्र ते हास्य दिसत नव्हते. ते डोळे निर्विकार, थंड, अनाकलनीय भावनांनी भरलेले होते. "नाही रुपेश, मी खोटे बोललो नाही." "म्हणजे याचा अर्थ काय?" "रुपेश, मी अजून आहे तसाच आहे. जिवंत माणसांना मी अजून पाठमोरात दिसतो." म्हणजे काय?" "तू आता जिवंत नाही आहेस. मागे पहा." नागेशने मग मागे बघितले. कॉटोर त्याची निश्चल काया हातपाय छातीशी घेऊन पडली होती आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने तो बापूंकडे वळला. "मगाशी जेव्हा तुझ्या छातीत एक चमक आली ना, तेव्हाच तुझा प्राण गेला. भीतीने तुझी हृदयक्रिया बंद पडली." कोपरापर्यंत बाराबंदीची बाही असलेला हात बापूंनी पुढे केला. "चल," ते म्हणाले आणि त्याला सोबत घेऊन गेले. मित्र हो, ही भयकथा इथेच संपली. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, बेलचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारच्या इतरही अनेक कथांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.